आहे आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. याचं नाव आहे ट्रेड स्टार इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट आहे आणि आज आपण पाहणार आहोत टेक्निकल ॲनालिसिस कोर्सच्या बद्दल माहिती. आपलं चॅनल जे आहे हे यूट्यूबवरती ट्रेड स्टार आपली कंपनी आहे आणि त्याच्या अंतर्गत आपण चॅनल चालवतो आहे ट्रेडिंग टॉक्स इन मराठी. ठीक आहे, ट्रेडिंग टॉक्स इन मराठीमध्ये काय तर शेअर मार्केटबद्दल तुम्हाला यामध्ये सगळ्या गोष्टी जाणायला भेटतील, ज्यामध्ये तुम्ही टेक्निकल ॲनालिसिस, फंडामेंटल ॲनालिसिस कशा प्रकारे करायचं आहे, कुठे करायचं आहे, माहिती कुठून गोळा करायची आहे आणि कशा प्रकारे आपण इन्व्हेस्ट करायचं आहे, एक मार्गदर्शनासाठी आपण हे चॅनल ओपन केलेलं आहे. तर आज आपण पहिलाच व्हिडिओ बनवतो आहे. यामध्ये आपण पाहतोय आता की सुरुवात आपण करतोय टेक्निकल ॲनालिसिसपासून. ठीक आहे, टेक्निकल ॲनालिसिसमध्ये काय करायचं आहे, आपल्याला पाहायचं आहे की बेसिक्स काय आहे, टेक्निकल ॲनालिसिसच्या बेसिक्स काय आहेत हे आपण पाहायचं आहे. ठीक आहे, तर चला तर सुरू करूया आपल्या व्हिडिओसाठी. तुम्ही तुमच्यासमोर स्क्रीन बघता आहात ट्रेड स्टार इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंटची. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण शेअर करतोय तुमच्यासोबत आपला टेक्निकल ॲनालिसिसचा कोर्स. ठीक आहे, एकदम बेसिक कोर्स आहे जो सर्वसामान्यांना समजेल सुद्धा आणि त्याचा यूजसुद्धा करता येईल अशा प्रकारे आपण समजावणार आहोत. आणि फक्त आपलं पूर्ण जे लेक्चर आहेत हे फक्त मराठीमध्ये असणार आहेत. तर तुम्हाला काही डाऊट असेल, काही क्वेरी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मला. ठीक आहे, सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. आता टेक्निकल ॲनालिसिसचा कोर्स ऑफ कंटेंट काय आहे हे ट्रेनिंग प्रोग्राम टेक्निकल ॲनालिसिस, इंट्रोडक्शन टू टेक्निकल ॲनालिसिस अँड मार्केट, डाव थेरी म्हणजे काय, ट्रेंड आणि ट्रेंड लाईन म्हणजे काय, मूविंग ॲव्हरेजेस. ठीक आहे, तर आजचा जो लेक्चर आहे, आजचा जो व्हिडिओ आहे हा आपण कव्हर अप करणार आहोत मूविंग ॲव्हरेजेस इथपर्यंत. ट्रेंड लाईन आणि मूविंग ॲव्हरेजेस म्हणजे काय, ठीक आहे, इथपर्यंत आपण कव्हर करणार आहोत. त्यानंतर मग आपण पुढे जाणार आहोत. सुरू करूया. अझम्पशन्स जी डाव थेरी आपण पाहतो. डाव कोण होते? चार्ल्स डाव हे अमेरिकेतील शास्त्रज्ञ होते. तुम्ही म्हणू शकता स्टॉक मार्केटचे जे कॅन्डल्स आहेत त्यांचा शोध किंवा स्टॉक मार्केटचे जे ट्रेंड आहेत त्यांचा शोध जो आहे हा चार्ल्स डाव यांनी लावला होता. आणि त्यांनी हे शोध लावल्यानंतर त्यांच्या 3 थेअरी होत्या. त्या थेअरी काय होत्या, जसं आपण आता अझम्पशन्सवरती पाहतोय. अझम्पशन्स म्हणजे काय, तर एखादा अंदाज. ठीक आहे, तर स्टॉक मार्केट जो आहे हा एक प्रकारचा अझम्पशन्सच आहे. तर याच्यामध्ये अझम्पशन्स काय निघाले, ज्या चार्ल्स डावने शोध लावला त्याच्यावरती अझम्पशन्स काय निघाले. पहिला आहे मार्केट मूव्स इन अ ट्रेंड. ठीक आहे, मार्केट जो आहे ट्रेंडमध्ये मूव्ह करतो. कुठल्या ट्रेंडमध्ये मूव्ह करतो, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साईड वेज, हे 3 ट्रेंडमध्ये मूव्ह करतो. ठीक आहे, दुसरा अझम्पशन्स काय आहे, व्हॉल्यूम कन्फर्म अ ट्रेंड. व्हॉल्यूम जो आहे म्हणजे कुठल्याही स्टॉकचा किंवा कुठल्याही कंपनीचा जो व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम म्हणजे काय, तर त्यामध्ये ट्रेडिंग केली जाणारी अमाऊंट म्हणा म्हणजे आकडा जो असतो. ठीक आहे, आकडे, तर जेवढे जास्त आकडे किंवा व्हॉल्यूम म्हणजे काय, तर त्या प्रमाणे किंवा त्या कंपनीचे शेअर्स जे आहेत त्या दिवसामध्ये किती त्या शेअर्सची किती देवाणघेवाण केली गेली आहे, म्हणजे किती लोकांनी बाईंग केली, किती लोकांनी सेलिंग केली, या सगळ्याचा व्हॉल्यूम जो आहे म्हणजे टोटल काउंट, किती लोकांनी केलेत, किती शेअर्स केलेत, म्हणजे 5 करोड 10 करोड किती क्वांटिटी केली, त्या क्वांटिटीला व्हॉल्यूम म्हटलं जातं. ठीक आहे, तिसरं अझम्पशन्स काय आहे, तिसरं अझम्पशन्स आहे ट्रेंड रिमेन्स इंटॅक्ट टिल इट गिव्स अ रिव्हर्सल सिग्नल. म्हणजे काय, होल्ड ट्रेड टिल इट स्विंग्स. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला ट्रेंड जो आहे, ट्रेंड नेहमी कधीपर्यंत कंटिन्यू राहतो. ट्रेंड जो आहे नेहमी तोपर्यंत कंटिन्यू राहतो जोपर्यंत तो कुठल्याही प्रकारचं रिव्हर्सल सिग्नल देत नाही. ठीक आहे, तर जेव्हा पण कुठलाही ट्रेंड चालू असेल, अप ट्रेंड किंवा म्हणा किंवा डाऊन ट्रेंड म्हणा, जोपर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारचं रिव्हर्सल सिग्नल भेटत नाही तोपर्यंत तुम्हाला तो ट्रेंड कंटिन्यू करायचा आहे किंवा तो पकडून ठेवायचा आहे. ठीक आहे, आता ते ओळखायचं कसं आणि कसं काय करायचं, आपल्याला काम कसं करायचं आहे ते आपल्याला त्याच्यापुढे पाहायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट पेज बघूया आपण. टाईप्स ऑफ चार्ट, बेसिक्स आपण शिकतो एकदम. टाईप्स ऑफ चार्ट याच्यामध्ये आपण स्क्रीनवरती पाहता येते मार्केट ओपन होतो 9:15 सकाळी. ठीक आहे, आणि क्लोज होतो 3:30. आता ओपन आणि क्लोजच्या मध्ये तुम्ही
तुम्ही पाहता की जे कॅन्डल्स आहेत, ठीक आहे, कॅन्डल्समध्ये ओपन, हाय, लो आणि क्लोज असे 4 प्रकारच्या गोष्टी मेन्शन असतात, ठीक आहे. आणि ह्या गोष्टी आपल्याला कळणं गरजेचं आहे, ठीक आहे. तर त्यामध्ये आता आपण हे कॅन्डलस्टिक चार्ट बघतोय, पण त्याच्यापूर्वी एकदम जुन्या काळामध्ये लाईन चार्ट म्हणून होते, ठीक आहे. लाईन चार्टमध्ये काय दिसायचं, तुमचा ओपन आणि क्लोज हीच अमाऊंट तुम्हाला समजायची. त्याच्यामध्ये कुठे गेला आहे, किती व्हॉल्यूम आहे, काहीच तुम्हाला कळायचं नाही, ठीक आहे. त्यानंतर आहे बार चार्ट. आता बार चार्टमध्ये तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती, बार चार्टमध्ये काय होतं, एक पॉझिटिव्ह बार आणि एक निगेटिव्ह बार असे 2 बार होते. पॉझिटिव्ह बार काय करायचे, पॉझिटिव्ह बार म्हणजे मार्केटचं आपण म्हणतो की ग्रीन कॅन्डल आत्ताचे म्हणतो आपण, तर पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी पॉझिटिव्ह बार आणि निगेटिव्ह बार असा होता. पॉझिटिव्ह कशासाठी, तर बघा इथे तुम्हाला दिसते, ही स्टिक दिसते इथे, त्या स्टिकमध्ये पहा, इथे ओपन झालेलं आहे मार्केट, इथून मार्केट खाली आलं आहे लो, इथून मार्केट वरती गेलं आहे हाय, ठीक आहे. हा त्या दिवसाचा हाय आहे आणि त्या दिवसाचा लो आहे. इकडे ओपन झालेला आहे आणि इकडे क्लोज झालेला आहे. फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल समजू, 100 रुपयाला मार्केट ओपन झालं, मार्केट 80 रुपयाला गेला, 80 रुपयावरून तो त्या दिवसामध्ये गेला 120ला आणि 120वरून परत तो खाली येऊन 115ला क्लोज झाला, ठीक आहे. तर मार्केट काय झालं, आजचा पॉझिटिव्ह झाला, बरोबर. मग हा झाला पॉझिटिव्ह झाला, की ओपन खाली आहे आणि हाय क्लोज त्याचा वरती झाला पॉझिटिव्ह. निगेटिव्हमध्ये काय होतं, ओपन वरती होतो, तिथून प्राईस खाली येते, तो झाला निगेटिव्ह. त्याच्यामध्ये ओपन, क्लोज, लो आणि हाय सेम त्याच प्रकारे आहे, ठीक आहे. ओपन वरती झाला, खाली क्लोज झाला, म्हणून तो निगेटिव्ह झाला. तर आत्ताच्या घडीला आपण जे पाहतो कॅन्डलस्टिक चार्ट, जे आजकाल सर्वच सॉफ्टवेअर्समध्ये डीमॅट अकाउंट सर्व चार्टमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. कुठलाही तुम्ही चार्ट ओपन, आणि इवन बार चार्टसुद्धा ओपन आहे, तुम्ही बार चार्टसुद्धा बघू शकता, काय हरकत नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आता इझिली होण्यासाठी पॉझिटिव्ह कॅन्डल म्हणजे ग्रीन कॅन्डल, इथे तुम्हाला व्हाईट कॅन्डल दिसते, तीच कॅन्डल ग्रीन कॅन्डल तुम्हाला चार्टवर दिसते, ठीक आहे. ग्रीन कॅन्डल म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे रेड कॅन्डल. आता यामध्ये सुद्धा कॅन्डलस्टिकमध्ये सुद्धा बरेचसे पॅटर्न आहेत, बरेचसे कॅन्डल आहेत जे तुम्हाला ग्रीन असून सुद्धा निगेटिव्ह आहेत आणि काही निगेटिव्ह म्हणजे रेड असून सुद्धा पॉझिटिव्ह आहेत. अशा प्रकारचे सुद्धा ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये आपण पाहणार आहोत हळूहळू, ठीक आहे. तर पॉझिटिव्ह कॅन्डल आणि निगेटिव्ह कॅन्डल याच्यामध्ये सेम आहे, ओपन खाली झाला आहे, वरती जाऊन क्लोज झाला आहे, ठीक आहे. ओपन आणि क्लोजच्या मध्ये जो गॅप असतो, त्या गॅपला जो बॉडी बनते, त्या बॉडीला म्हणतात कॅन्डल, ठीक आहे. आणि ही जी वरती आहे, एच दिसतोय तुम्हाला हाय आणि हा लो, इथे याला म्हणतात टेल. काय म्हणतात, टेल. तर ओपन झाला इथे, इथे टेल बनवली, इथे वरती गेला, खाली आला, क्लोज झाला. तर ओपन आणि क्लोजच्या मध्ये जो गॅप असतो त्याला बॉडी फॉर्म झाली आणि तो तयार झाला कॅन्डल, ठीक आहे. तर ज्या कॅन्डलचा ओपन खाली असतो आणि वरती क्लोज असतो तो होतो पॉझिटिव्ह कॅन्डल, आणि ज्या कॅन्डलचा ओपन वरती होतो आणि खाली क्लोज होतो तो होतो निगेटिव्ह कॅन्डल, ठीक आहे. इथपर्यंत समजले सर्वांना? इथपर्यंत काही डाऊट असेल तुम्ही कमेंट करू शकता या व्हिडिओच्या खाली, ठीक आहे. तुम्हाला त्याचा आन्सर भेटून जाईल. पुढे पाहूया आपण, त्याच्यामध्ये टाईप्स ऑफ ट्रेंड आहेत. टाईप्स ऑफ ट्रेंड म्हणजे काय, मार्केट जसं आपण अझम्पशन्समध्ये पाहिलं की मिस्टर चार्ल्स डाव जे होते त्यांनी अझम्पशन्स काय केलं होतं की 3 प्रकारे मार्केट चालतो. कशा प्रकारे चालतो, की अपट्रेंड, डाऊनट्रेंड आणि साईडवेज. आता अपट्रेंड, डाऊनट्रेंड, साईडवेजमध्ये नक्की कसं फाइंड आउट करायचं ते आपण पाहूया. आता इथे पहा तुम्ही, इथे तुम्हाला दिसतंय अपट्रेंड. अपट्रेंड म्हणजे काय, हायर टॉप आणि हायर बॉटम. हायर टॉप, हायर बॉटम म्हणजे कसं, तर इथे मार्केट ओपन आहे, तर हायर टॉप मार्केट वरती गेला, परत थोडा खाली आला 18 रुपये, परत वरती गेला. वरती जाताना त्यांनी ही जी 20ची जी हाय बनवलेली पहिली, तो हाय तोडला आणि इथून वरती गेला. मग त्याने नवीन हाय बनवला, काय बनवला, 30 रुपयाचा, बरोबर. आणि तो परत खाली आला, इथून खाली आला परत किती, 28 रुपयाला. तो 20 रुपयाला गेला का नाही, तो गेला 28 रुपयालाच फक्त, ठीक आहे. 28 रुपयाला गेला आणि 28 रुपयावरनं तो परत वरती गेला. वरती जाताना त्याने परत जो 30 रुपयाचा जो प्रिव्हियस हाय होता आपला, तो प्रिव्हियस हाय तोडला
तो वरती जाऊन नवीन हाय बनवला 40 रुपयाचा. तर हा जो पॅटर्न आहे याला म्हणतात हायर टॉप हायर बॉटम, हायर टॉप हायर बॉटम, हायर टॉप हायर बॉटम, हायर टॉप हायर बॉटम आणि हायर टॉप. आता मार्केट एका टॉप लेवलला पोहोचल्यानंतर किंवा कुठल्याही एका लेवलला पोहोचल्यानंतर जेव्हा मार्केट साईडवेज मध्ये मूव्ह, साईडवेज मूव्ह म्हणजे काय किंवा म्हणतात ना लोक बरेचसे की मार्केट साईडवेज आहे. तर साईडवेज म्हणजे नक्की काय? तर साईडवेज म्हणजे हा जो मार्केट आहे हा पर्टिक्युलर एक रेंजमध्ये म्हणजे इथून 60 रुपयाची रेंज आणि इथे 58 रुपयाची रेंज, ही जी रेंज आहे या रेंजमध्ये मार्केट धावतो म्हणतात साईडवेज. ठीक आहे, हा कंटिन्यू असतो इथे. आणि जसं आपण पहिल्यांदा पाहिलेलं मार्केट गिव्स अ रिव्हर्सल, ट्रेंड जो आहे तोपर्यंतच होल्ड करायचा जोपर्यंत मार्केट रिव्हर्सल सिग्नल देत नाही. जसं त्यांनी इथे रिव्हर्सल सिग्नल दिला आपल्याला तिथून हा डाऊन ट्रेंड चालू झाला. बरोबर, हा डाऊन ट्रेंड जो चालू झाला आहे याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता जसं इथे हायर टॉप हायर बॉटम होतं तसंच इथे डाऊन ट्रेंडमध्ये पाहू शकता तुम्ही लोअर टॉप लोअर बॉटम. आता लोअर टॉप म्हणजे टॉप जो आहे खाली आला लोअर बॉटम बनवला, परत इथून लोअर टॉप म्हणजे प्रिव्हियस टॉप होता त्याच्या खालीच इथे टॉप बनवला, तिथून तो परत लो ब्रेक करून लोअर बॉटम ब्रेक करून परत खाली आला, नवीन बॉटम बनवला, परत लोअर टॉप म्हणजे प्रिव्हियस जो टॉप होता त्याच्या खालीच आहे तसंच करत तो खाली येतो. म्हणजे लोअर टॉप लोअर बॉटम लोअर टॉप लोअर बॉटम लोअर टॉप लोअर बॉटम अशा प्रकारे मार्केट खाली येतो. मग हा झाला आपला डाऊन ट्रेंड. ठीक आहे, आता तुम्ही सगळं आहे बरेचसे दिवस झाले मार्केट डाऊन ट्रेंडलाच आहे. 54,000वरनं आता बँक निफ्टी तुम्ही बघू शकता 54,000 बँक निफ्टी आता 50,000वर आली. निफ्टी सुद्धा तुम्ही पाहू शकता आता सध्याच्या घडीला जी तुम्हाला 24,000ला होती ती 23,000ला आली. ठीक आहे, म्हणजे हे काय चालू आहे सध्या डाऊन ट्रेंडला चालू आहे मार्केट. पुढे बघूया. मार्केट जो आहे हा 2 गोष्टींवर चालतो. ठीक आहे, आणि याच्यामध्ये 3 प्रकारच्या लाईन्स असतात. पहिली लाईन आहे सपोर्ट लाईन. सपोर्ट लाईन म्हणजे काय, तर जिथे येऊन मार्केट रिव्हर्स करतो. तुम्ही पाहिलं असेल बऱ्याचशा स्टॉकमध्ये बऱ्याचशा किमतीवरती येऊन मार्केट जो आहे किंवा पर्टिक्युलर स्टॉक जो आहे हा तिथून रिव्हर्स होतोच होतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आल्यावर बाईंग होतेच होते. मग ती बाईंग पब्लिकली असो किंवा त्यांचे स्वतःचे प्रमोटर्स असो किंवा काही असो तिथून बाईंग होतेच. मग अशा प्रकारची जी किंमत असते किंवा अशा प्रकारची जी लेवल असते त्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये, ठीक आहे, त्या लेवलला म्हणतात सपोर्ट लाईन किंवा बॉटम लाईन. ठीक आहे, आता बॉटम लाईन म्हणजे काय की एक बॉटम असते वर्षभरामध्ये किंवा आयुष्यामध्ये जोपर्यंत तो स्टॉक बनलेला आहे तेव्हापासून ते आतापर्यंत त्याने त्या बॉटमला कधीच क्रॉस केलं नाही अशी एक लेवल बनवलेली असते. ती लेवल असते तुमची बॉटम. फॉर एक्झाम्पल स्क्रीनवर तुम्ही पाहत आहे इथून बघा मार्केट इथून जो वरती आला इथून खाली आला, बरोबर, इथं त्याने सपोर्ट घेतला, इथून परत मार्केट वरती जायला सुरुवात झाली. आता तुम्ही स्क्रीनवर बघता परत इथून मार्केट खाली आला, इथे सपोर्ट घेतला, परत इथे सपोर्ट घेतला, तर 1 2 3 आणि 4 ठिकाणी सपोर्ट घेतल्यानंतर मार्केट इथून रिव्हर्स करतो परत वरती जायला. बरोबर, मग हा जो रिव्हर्स करतो याला जो रिव्हर्सल पॉईंट आहे याला म्हणतात बॉटम लाईन. ठीक आहे, याला म्हणतात आपण बॉटम लाईन. नेक्स्ट आहे आपली रेजिस्टन्स लाईन. ठीक आहे, आता रेजिस्टन्स आणि सपोर्ट लाईन दोन्ही आपल्याला पाहायचे. रेजिस्टन्स म्हणजे काय, तर जसं आपण बॉटम बघितला तर बॉटम लाईनमध्ये काय होतं, बॉटम लाईनमध्ये आपण खालच्या साईडला जी लेवल असते त्या लेवलच्या खाली स्टॉक जात नाही. बरोबर, ती झाली आपली बॉटम. तसंच वरच्या लेवलला वरच्या साईडला एक लेवल बनलेली असते. ठीक आहे, ती लेवलला म्हणतात रेजिस्टन्स. रेजिस्टन्स म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल XYZ स्टॉक आहे तो 100 रुपयापर्यंत दररोज 100 रुपयाला जातो, तिथून रिव्हर्स करतो, परत तो 80-90 रुपयाला येतो, परत तो 100 रुपयाला जातो, परत रिव्हर्स करतो. मग हे जी 100 रुपयाची जी लाईन बनते त्या लाईनला काय म्हणतात रेजिस्टन्स. म्हणजे तो XYZ स्टॉकचा काय झाला रेजिस्टन्स झाला, तो त्या लेवलला गेल्यानंतर तिथून रिव्हर्सल देतो, रिव्हर्स होतोच होतो. बरोबर, म्हणजे अप ट्रेंडला असताना
अपट्रेंडला असताना ज्या स्टॉकमध्ये रिव्हर्सल होतं किंवा अपट्रेंडला असताना जिथे रिव्हर्सल होतं तो त्याचा रेजिस्टन्स, ठीक आहे. आणि डाऊन ट्रेंडला असताना जिथे त्याचा रिव्हर्सल होतो तो त्याचा बॉटम, ठीक आहे. नेक्स्ट आहे सपोर्ट लाईन. सपोर्ट लाईन पण आपण इथं पाहू शकता. सपोर्टमध्ये काय, डाऊन ट्रेंडला जिथे रिव्हर्सल होतो एक तर बॉटम झाला. बॉटम म्हणजे काय, बॉटम आणि सपोर्ट हे सेमच असतात, पण याच्यामध्ये फरक काय आहे, बॉटममध्ये त्याच्या खाली स्टॉक जात नाही, पर्टिक्युलर प्राईसच्या खाली स्टॉक जात नाही, तो तुमचा बॉटम झाला. तसंच इथे सपोर्ट म्हणजे काय, सपोर्ट म्हणजे सेम आहे. डाऊन ट्रेंडला असताना जिथून तुमचा रिव्हर्सल होतो तो तुमचा सपोर्ट बनतो. मग इथे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता मी सर्कल केलेले आहेत ऑलरेडी. हे सर्कल आहे, इथे तुमचा सपोर्ट आहे. 1 2 3 4 सपोर्ट दिसतात तुम्हाला, बरोबर, स्क्रीनवरती. मग तो जो सपोर्ट आहे त्या सपोर्टवरनं मार्केट रिव्हर्स होतो. मग तिथून तुम्हाला मार्केट वरती जाताना दिसेल, बरोबर. तेव्हा तुम्हाला बाय करायचं. बाय कधी करायचं आहे, कुठलं कन्फर्मेशन भेटल्यानंतर आपल्याला बाय करायचं आहे, किती वेळ वेट करायचं आहे, किती वेळ लागेल त्याला रिव्हर्स व्हायला, या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत डिटेलमध्ये, स्टेप बाय स्टेप. आता आपण फक्त बेसिक इंट्रोडक्शन बघतोय. रेजिस्टन्स लेवल